जीवनगाणे आनंदाने गाण्यासाठी रंग हवेतच हवे. रंगांशिवाय आपलं जग कल्पनाच नको. आज आपण रंगांच्या दुनियेची सफर करणार आहोत. पण हे रंग आहे साहित्याचे. साहित्याचे रंग. साहित्य म्हणजेच लिटरेचर आणि साहित्याचे विविध प्रकार, लेखनाची वेगवेगळी रूपे म्हणजेच साहित्याचे रंग. इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे सप्त रंगांची उधळण करून आपलं मन मोहून टाकतं, अगदी तसंच साहित्याचे रंग म्हणजे साहित्याचे विविध प्रकार आपलं जीवन आनंदी समृद्ध बनवतात. कसं बरं? आपल्याला आपले विचार, भावभावना प्रभावीपणे योग्य प्रकारे मांडायच्या असतील तर कशाची बरं गरज आहे? भाषेची आणि भाषेवर प्रभुत्व. आणि ते कसं बरं प्राप्त होईल? साहित्याच्या वाचनाने. आपली मराठी भाषा ही विविध साहित्य प्रकारांनी नटलेली आहे, समृद्ध आहे. ज्ञानाचा, अनुभवांचा, संस्कार मूल्यांचा खजिना दडलाय आपल्या या साहित्यात. या खजिन्यातून हवा तो ऐवज उचलण्यासाठी तुमच्याकडे हवा भरपूर वेळ आणि वाचनाची दांडगी भूक. तर मग आपल्याला देखील या साहित्याची, साहित्य प्रकारांची ओळख करून घ्यायला हवी. रंग साहित्याचे या पाठातून, या नाटोकलीतून विविध साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबरच आपलं ज्ञानही वाढतं असा संदेश दिला आहे. तसंच त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व, साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये, त्यांना साकारणारे लेखक, कवी यांचीही ओळख करून दिली आहे. चला तर मग करूया ना सफर साहित्याच्या दुनियेची. या पाठातील प्रमुख पात्र आहे सुश्रुत नावाचा मुलगा. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडलं. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. मित्रांनो, पुस्तक आपल्या जीवनाला आकार देतात ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शासनाने देखील एक कार्य केलं. शासनाचा पुढाकार आणि गावकऱ्यांचे सहकार्य यांचं उत्तम उदाहरण म्हणजे भिलार पुस्तकांचे गाव. आशिया खंडातील व भारतातील हे पहिलेच पुस्तकांचे गाव आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुला मुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. मित्रांनो, आपण कोणासोबतही मैत्री करण्याआधी त्यांची परिपूर्ण ओळख करून घेतो, हो की नाही? अगदी तसंच सुश्रुतने देखील त्या पुस्तकांची चौकशी करायला सुरुवात केली. चौकशी करता करता साहित्याचं रूपरंग उलगडत गेलं आणि त्यांची मैत्री जमली. सुश्रुत आणि पुस्तके यांच्यात कोणकोणत्या गप्पा झाल्या ते आता आपण पाहूया. सुरुवातीला सुश्रुत आणि कथा यांच्यामध्ये गप्पा झाल्या. तुम्ही सगळे कोण आहात? अरे असं घाबरतोस काय? हे सगळे मित्र आहेत आपलेच. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. गोष्ट हे माझं दुसरं नाव. आपली ओळख कशी काय? आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकता ऐकता तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना? हो, आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची.
बरं का सुश्रुत? आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व कलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. हो. गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, मा मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. आकर्षक म्हणजे मनमोहक, पाया म्हणजे मूळ, दर्जेदार म्हणजे उत्कृष्ट प्रतीचे, उत्तम म्हणजे उत्कृष्ट, रहस्य म्हणजे गुपित, नामवंत म्हणजे प्रसिद्ध, नावाजलेले, तृप्त म्हणजे समाधानी, स्लाइड शो म्हणजे चित्रांची पडद्यांवर दाखवली जाणारी मालिका, इसाप नीती म्हणजे इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी, पंचतंत्र पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर नीतिकथा, साहस कथा म्हणजे धाडस, शौर्य, हिंमत इत्यादी गुण दाखवणाऱ्या कथा, परिकथा म्हणजे पंख असलेल्या, उडणाऱ्या, बोलणाऱ्या पर्यांच्या कथा, काल्पनिक कथा, बोधकथा म्हणजेच शिकवण देणाऱ्या उपदेशपर कथा, विज्ञान कथा म्हणजे शास्त्रातील संकल्पना स्पष्ट करणाऱ्या चमत्कारिक कथा, ललित कथा म्हणजे मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कथा, ऐतिहासिक कथा म्हणजेच इतिहासातील पराक्रमी थोर व्यक्तींचे जीवन, संघर्ष, घटना, प्रसंग रेखाटणाऱ्या कथा, मालिका म्हणजे दूरदर्शनवर अनेक भागात दाखवल्या जाणाऱ्या मनोरंजक आणि बोधपर कथा, निवेदन तंत्र म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे किंवा एखाद्या सभेचे स्वरूप समजावून सांगण्याचे तंत्र, पात्र म्हणजे नाटक, सिनेमा यातील भूमिका वठवणारी व्यक्तिरेखा. मित्रांनो, कथेने म्हणजेच गोष्टीने आपली ओळख तर सुश्रुतला करून दिलीच, स्वतःची वैशिष्ट्येही सांगितली, तिची वेगवेगळी रूप, उपप्रकार यांची माहितीही दिली. काही कथा खूप छान आहेत, मला खूप आवडल्या असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा कथेची सुरुवात आकर्षक आणि शेवट परिणामकारक झालेला असतो, हो ना? हीच तर कथेची दोन वैशिष्ट्य आहेत. कथेची सुरुवात आकर्षक असणं म्हणजे काय? तर जेव्हा एखादी कथा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा सुरुवातीलाच जो उत्साह निर्माण होतो तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आणि कथेची परिणामकारकता म्हणजेच कथा श्रवणानंतर मौलिक बोध, जीवनदृष्टी, समाधानाचा अनुभव होतो. पहा ना, एखादा चित्रपट आपल्याला खूप आवडतो, खूप भावतो. का बरं? तर त्याची कथा ही आकर्षक व परिणामकारक असते म्हणूनच ना. कथेचं स्वतःचं असं एक सौंदर्य असतं, पण तिला आणखी फुलवण्याचं, खुलवण्याचं काम करतो निवेदक. तो आपल्या तंत्रशैलीने कथेला जिवंतपणा प्राप्त करून देतो. निवेदक त्या कथेशी किती समरस झाला आहे, त्याच्या आवाजातील चढ उतार, संवेदना, भावनांचं प्रभावी दर्शन यामुळे कथा आपल्याला ऐकायला आवडते, अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. आठवते ना तहानलेला कावळा ही गोष्ट? अजूनही अगदी जशीच्या तशी. कारण तुमच्या आईनं किंवा तुमच्या आजीनं किंवा तुमच्या शिक्षकांनी तिचं निवेदनच तितकं प्रभावी केलं होतं.
लेखकांनी आपल्या अनुभवातून, जीवनदृष्टीतून कथेची निर्मिती केली. अनेक नामवंत लेखकांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. त्यांच्या लेखनाचा आनंद आपण घेत आहोत आणि घेत राहूया. मित्रांनो, आपण साहित्याचं वाचन तर करतो आहोतच, करणारही आहोत, पण आता लिहितेही होऊया ना. हो, पण उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक असणं गरजेचं आहे, बरं का. उत्तम लेखक बनण्यासाठी उत्तम पुस्तकांचं वाचन हाच मूलमंत्र आहे. प्रत्येक प्रकारातील साहित्याचं सखोल वाचन करायला हवं, चिंतन मनन करणं गरजेचं आहे आणि सोबतच पुस्तकांची निर्मिती प्रक्रियाही समजून घेतली पाहिजे. केवळ पुस्तकांचे किंवा एखाद्या ग्रंथांचे नाही, तर वर्तमानपत्रांचेही वाचन करावं. तरच आपण भाषेवर प्रभुत्व मिळवू शकू, जीवनानुभव मिळवू शकू आणि मग आपण आपले विचार, ज्ञान, अनुभव, शब्दभांडार, कल्पनाशक्ती हे सारं काही कथा, कादंबरी, कविता किंवा इतर लेखन प्रकारातून व्यक्त करू शकतो. वाचनामुळेच आपल्याला लेखनाची प्रेरणा मिळते आणि वाचनातूनच लेखनाची बीजे रुजतात. आता सुश्रुत आणि कादंबरी यांच्यात काय गप्पा झाल्या बरं? किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. कथेची थोरली बहीण म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. मोठा म्हणजे किती गो? अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझं कथानक हळूहळू उलगडत जातं. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच एक भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे बरं का सुश्रुत. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला, तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानाने भरून आला. थोरली म्हणजे मोठी, आवाका म्हणजेच कुवत, विस्तार, पात्र म्हणजेच व्यक्तिरेखा, विविध म्हणजेच वेगवेगळ्या, भासू लागतात म्हणजे वाटायला लागतात, उत्कंठा म्हणजेच कुतूहल, सर्वोच्च म्हणजे सर्वोत्कृष्ट, गर्व म्हणजे इथं अभिमान, ऊर छाती, क्षेत्र विभाग, ओळख परिचय, ज्ञानपीठ म्हणजे भारतीय भाषेतील उत्तम साहित्य कृतीला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार. उत्कंठा वाढवणे म्हणजे कुतूहल वाढवणे, रममाण होणे म्हणजे समरस होणे, गुंगून जाणे, ऊर अभिमानाने भरून येणे म्हणजे मनापासून खूप खूप अभिमान वाटणे. आजी आजोबांकडून आपल्याला कथा ऐकायला मिळाल्या, तेव्हाच तर कथेची आणि आपली ओळख झाली. आपल्याला वाचता येऊ लागलं तेव्हा आपण स्वतः गोष्टी वाचू लागलो आणि मग आपलं वय जसं वाढू लागलं तसं आपण वाचत असलेल्या गोष्टींचा आकारही वाढत गेला. म्हणजेच आधी आपण 1-2 पानांच्या 5-10 मिनिटांच्या गोष्टी वाचू लागलो आणि मग नंतर कादंबरी वाचन. आता कथा आणि कादंबरी यात काय बरं फरक आहे? कादंबरींच्या वैशिष्ट्यांचा आता विचार करूया. कादंबरी ही एक मोठी कथाच असते, तिचा विस्तारही मोठा असतो, तिच्यात अनेक घटना आणि प्रसंग असतात. एक मोठा काळ त्यात वर्णन केलेला असतो, म्हणजेच भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ.
या तीनही काळांची एक साखळी जोडलेली असते. कादंबरी ही कथनात्मक स्वरूपाची असते. कादंबरीकार त्या पात्रांविषयी सांगत असतो. तिच्यात अनेक व्यक्तिरेखा चित्रित केलेल्या असतात. त्यांचे स्वभाव, त्यांचे मतमतांतर यांचे वर्णन केलेले असते. केवळ व्यक्तिरेखांचेच नाही तर वेगवेगळ्या स्थळांचंही वर्णन केलेलं असतं. लेखक ज्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहतो तो दृष्टिकोन त्या कादंबरीत प्रकट होतो आणि मग त्यातून एक समग्र म्हणजेच संपूर्ण जीवनाचं दर्शन होतं. कादंबरीचं लघु कादंबरी आणि दीर्घ कादंबरी असे प्रकार आहेत. अशा कादंबरीच्या वाचनाने आपली समाजाकडे पाहण्याची दृष्टी समृद्ध व निकोप होते. आपण मराठी वाचकांसाठी ही किती अभिमानाची गोष्ट आहे की वि.स. खांडेकर हे मराठी साहित्यातील थोर प्रसिद्ध लेखक हे त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्काराचे हकदार बनले. तेव्हा तुम्ही देखील कादंबरी वाचनाचा रसास्वाद घ्या. तिची ही सारी वैशिष्ट्य तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील. कविता देखील सुश्रुतला भेटायला आली आहे. सुश्रुत, ओळखलंच मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. हो ताई, मला आठवलं. ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. छान हा सुश्रुत. माझं रूप छोटंसं आटोपशी. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूप यासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. मॅडम नेहमी सांगतात, कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. छान निरीक्षण आहे हा तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? हो, करतात ना. कोणत्या तारखेला करतात? 27 फेब्रुवारीला. अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे का तुला? नाही गो. नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा, त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. खरंच? कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बाभ बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य असे वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. मज म्हणजे मला, हर्ष म्हणजे आनंद, मास महिना, मानसी म्हणजे मनामध्ये, ताल, ठेका, सूर, स्वर, आटोपशीर म्हणजे नेटके, आशय म्हणजे अर्थ, मध्यवर्ती कल्पना म्हणजे अंतरंग, गाभा,
चपखल म्हणजे तंतोतंत, आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती, प्रतिभा म्हणजे बुद्धी, आवडते मज मनापासून ही शाळा. आचार्य अत्रे उर्फ केशव कुमार यांच्या शाळा या प्रसिद्ध कवितेतील ही ओळ. श्रावण मासी हर्ष मानसी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या श्रावण मास या प्रसिद्ध कवितेतील ही ओळ. संगीतकार म्हणजे गीताला चाली लावणारे, स्वरबद्ध करणारे कलाकार. सीडी म्हणजे स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची ध्वनिफीत. मराठी दिन म्हणजे मराठी भाषेचा गौरव, 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. नटसम्राट म्हणजेच वि. शिरवाडकर यांचे गाजलेले मराठी नाटक. विशाखा हा कुसुमाग्रजांचा अतिप्रसिद्ध काव्यसंग्रह. संत काव्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संत परंपरेतील संतांची काव्यरचना. पंतकाव्य म्हणजेच पंडित कवींनी लिहिलेले आख्यानपर काव्य. मध्ययुगीन काव्य म्हणजे 14व्या-15व्या शतकातील काव्य. शाहिरीकरण म्हणजेच लावण्या, पोवाडे इत्यादी काव्यरचना करणारी शाहिरी कविता, त्याला तंतकाव्य असेही म्हणतात. लहानपणी तालासुरात गायलेल्या कविता मला अजूनही आठवतात. तुम्हालाही नक्कीच आठवत असतील, कारण कवितेमधला तो ताल, सूर, ठेका, गेयता आपल्याला आकर्षित करतात. त्यामुळेच तर चित्रपटातील अनेक गीतं आपल्या ओठांवर नेहमीच रेंगाळत असतात. कवितेने स्वतःची ओळख सुश्रुतला करून दिलीच आहे, तरीही तिच्या स्वरूपाकडे आपण अजून बारकाईने पाहूयात. कविता म्हणजे काव्यात्मक रचना, कवीची कलात्मक कृती जी छंदबद्ध केली जाते. कवितेचं रूप छोटंसं आणि आटोपशीर असतं, म्हणजेच मोजक्या थोडक्या शब्दात मोठा आशय व्यक्त केलेला असतो. आपण ज्याप्रमाणे आकर्षित कपडे, सुंदर अलंकार परिधान करून स्वतःचं व्यक्तिमत्व प्रभावी, शोभायमान बनवतो, अगदी तसंच जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही शब्दालंकार यांचा वापर केला जातो. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार म्हणतात. कवितेला देखील भाषा अलंकारांनी सजवलं जातं. ते अलंकार कोणते बरं? यमक, अनुप्रास या शब्दालंकारांनी तिचं बाह्यरूप, तर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक या अर्थालंकारांनी तिचं अंतरंग सजवलं जातं. या अलंकारांची अगदी थोडक्यात ओळख करून घेऊया. एखादा शब्द किंवा अक्षर चरणाच्या शेवटी पुन्हा पुन्हा आलं की यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. डो हे अक्षर पुन्हा पुन्हा आले, यमक अलंकार. एखाद्या वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि एक नाद तयार होतो, तो अनुप्रास अलंकार. उदाहरणार्थ, गडत गडत निळे जलद भरून आले, शीतल तनू चपळ चरण अनिल गण निघाले. मुख कमलासारखे सुंदर आहे या वाक्यात मुख आणि कमळ यांच्यात साम्य दाखवलं, तेव्हा उपमा अलंकार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ज्याची उपमा दिली जाते त्याही पेक्षा सरस उपमान असते, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार. म्हणजेच या वाक्यात अमृतापेक्षा देवाचे नाव गोड आहे असं सांगितलंय. नयन कमल हे उघडीत हलकेच, जागी हो जानकी. हा रूपक अलंकार. यात उपमा हे उपमानच आहे, म्हणजे नयन हे कमलच आहेत असं सांगितलं. अशा या भाषालंकारांनी कवितेला सजवलं जातं. कवितेचा आकार लहान असला तरी त्यामध्ये मोठा आशय, गोष्ट, कल्पना, भावविश्व कलात्मक रूपात व्यक्त केल्या जातात. त्यामुळे कविता आणखीनच आशयगर्भ,
म्हणजेच अर्थपूर्ण बनते. शब्दरचना अर्थपूर्ण असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. कवितेचे देखील अनेक रूप आहेत. अंगाई, अभंग, पोवाडा, खंडकाव्य, नाट्यगीत, बालगीत, भक्तिगीत, लावणी आणि या कवितेचा प्रवास संत काव्य, पंत काव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी करत ते आजच्या आधुनिक काळातील मुक्त छंदाच्या रूपापर्यंत झालाय. कवितेला संगीतकारांनी स्वरात गुंतलं की त्याचं बनतं गीत, गाणं. तेव्हा तुम्ही ही कविता वाचा, गाणी ऐका आणि शब्दांच्या रंगात रंगून जा. नाटकाने स्वतःची ओळख सुश्रुतला कशी बरं करून दिली? होय सुश्रुत, ओळखलंस मला? तू कोण आहेस रे? माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. अरे नाटक दादा तू? पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मी मराठी माणसांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. तुला माहित आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचं भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असं बाबा म्हणाले. वा, छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणं हा आनंदाचा अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. चुरचुरीत म्हणजे खुसखुशीत, अढळ म्हणजे कायम, सादरीकरण म्हणजे सादर करणे, अभिव्यक्त करणे, प्रेक्षणीय म्हणजेच बघण्यास योग्य, धमाल म्हणजे मजेदार, रंगमंच म्हणजे जिथे नाटक सादर होते ते व्यासपीठ, दिग्दर्शक म्हणजेच नाटकाच्या आशयाला योग्य दिशा देणारा, भान ठेवणे म्हणजेच जाणीव ठेवणे, मांडणी करणे म्हणजे रचना करणे. मित्रांनो, सिनेमाकडे आपला कल जास्त आहे, हो ना? पण नाटक पाहणं, कलाकारांना समोरासमोर अभिनय करताना पाहणं याची मजा काही औरच असते. तेव्हा नाटक या साहित्य प्रकाराची थोडक्यात ओळख करून घेऊयात. मराठी नाटकाचा उगम प्रामुख्याने लोककला प्रकारांपासून झाला आहे. नाटक हा साहित्य प्रकार तर आहेच, पण त्याचबरोबर तो दृकश्राव्य कला प्रकारही आहे. नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी, पक्षी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांची, कलाकारांची रंगमंचावर सादर केलेली कलाकृती. नाटक या साहित्य प्रकारातही एक कथाच मांडलेली असते, तरीही तिचं स्वरूप अतिशय वेगळं असतं. कसं बरं? तर नाटकामध्ये नाट्यमय प्रसंग असतात, खुमासदार चुरचुरीत संवाद असतात, त्यामुळे ती वाचकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत सहज पोचते. नाटकाचं कथानक, शब्दसंहिता म्हणजेच स्क्रिप्ट असतं. आठवा बरं, आपण जेव्हा नाटक पाहतो तेव्हा आणखी कोणकोणत्या बाबी त्यात अंतर्भूत झालेल्या दिसतात? पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्य, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाश योजना, अभिनय या साऱ्या गोष्टींना नाटकात खूप महत्त्व असतं. नाटक काही सहजासहजी रंगमंचापर्यंत पोहोचत नाही. नाटकाची कथा लिहिणारा जो नाटककार असतो ना, त्याला पूर्ण कल्पना असते की हे नाटक रंगमंचावर सादर होईल, आणि ही गोष्ट लक्षात ठेवूनच तो नाटकाची मांडणी करत असतो. हे नाटक वाचकांना वाचायला
आणि प्रेक्षकांना पाहायलाही आवडलं पाहिजे म्हणून तो त्यात अनेक पात्रांची रचना करतो आणि आपल्याला आवडतील असे चटपटीत, चुरचुरीत, खुमासदार अशा संवादांच्या माध्यमातून कथेला खुलवतो, कथेला फुलवतो. नाटकात विविध घटना, विविध प्रसंग यांची तो बांधणी करत असतो आणि हे असं लिखित स्वरूपात नाटक तयार झालं की त्याला रंगमंचावर आणण्याची जबाबदारी कोणाची? दिग्दर्शकाची. अशा प्रकारे नाटककार व दिग्दर्शक हे आपापली कामगिरी चोख बजावतात तेव्हा त्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण होते, ती म्हणजे नाटक. नाटक हा मानवी मनाचा उद्गार आहे, समाजाची प्रतिकृती त्यात अवतरते. नाटक हे लोकरंजनार्थ अवतरले असले तरी त्यातून समाजाचं प्रबोधनही होत असतं. नाटकातून समाजाच्या, मानवाच्या दोषांवरही प्रकाश टाकला जातो. नाटकाचा विषय हा माणूस आणि त्याचं भावविश्व असाच असतो. काळानुसार नाटकाच्या रूपातही, विषयातही हळूहळू बदल होत गेला. आजची आधुनिक नाटकं माणसाच्या बाह्य विश्वापेक्षा त्यांच्या आंतरविश्वात अधिक रस घेत आहेत आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना आकर्षित करते. नाट्य अनुभवाने माणसांचा जीवनानुभव सिद्ध होतो. त्याच्या जाणीवेच्या कक्षा व्यापक होत आहे. मुखवटे धारण करणारी पात्रे जोपर्यंत मानवी भावनांचा आविष्कार करतात तोपर्यंत अशा माणसांनी घडवलेलं नाटक प्रेक्षकांना हलवणारच, त्यांच्या जाणीवेच्या कळा संपन्न करणारच. मराठी नाट्य संपदेचा इतका प्रभाव आहे की अत्रे यांच्या लग्नाची बेडीपासून ते आजच्या अलीबाबा चालीस चोर या नाटकापर्यंत बऱ्याच नाटकांची इतर भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. आधुनिक काळात नाटकासमोर बिकट आव्हानं निर्माण झाली. त्यांना सामोरे जाताना नाटकाची दमछाकही झाली, पण तरीही नाटक खेळलं जातंय, पाहिलं जातंय. ते का टिकलं? नाटक करणाऱ्याला त्याचं आकर्षण का वाटतं? कोणती चुंबकीय शक्ती माणसाला नाटक पाहायला प्रवृत्त करते? या प्रश्नाचं उत्तर आहे जादू. चरित्राने, आत्मचरित्राने आपली ओळख सुश्रुतला कशी बरं करून दिली? अरे मी चरित्र, मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातूनच मी जन्माला येतो. मॅडम नेहमी म्हणतात थोरांचे चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. अगदी बरोबर, कारण मी असतोच संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य माणसांची मत माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय घाडगे, भादर, खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळलं. वा, सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? मी आत्मचरित्र, चरित्रांच्याच कुटुंबातील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा लेखकाने केलेलं वर्णन, तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात असलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्या बुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. त्यातूनच मी साकारला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. थोर म्हणजे महान,
गाथा म्हणजे कहाणी, कथा हकीकत, प्रेरणा म्हणजे स्फूर्ती, संघर्षमय म्हणजेच लढाऊ, सहवास म्हणजेच एकत्र राहणे, तटस्थपणे म्हणजे त्रयस्थपणे, शुकशुक करणे म्हणजे लक्ष वेधणे, प्रभाव पडणे म्हणजे अतिशय आवडणे, मनात ठसणे, साकारणे म्हणजे आकारणे, सुवर्ण संधी म्हणजे अतिशय महत्त्वाचा मौका लाभणे. मित्रांनो, जेव्हा एखादा लेखक एखाद्या थोर व्यक्तीला आदर्श मानून त्याचा जीवन प्रवास उलगडणारे साहित्य लिहितो त्याला चरित्र म्हणतात. त्यांच्या आयुष्यातील आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भले बुरे अनुभव यांचे वर्णन करतो, जे आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात. मग हे आत्मचरित्र म्हणजे काय? तर हा सुद्धा एक साहित्य प्रकार आहे, ललित गद्य आहे. आपल्या जीवनातील चांगले वाईट अनुभव इतरांना सांगणे ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे आणि त्यातूनच आत्मचरित्राची निर्मिती झाली असावी. अगदी प्रत्येकाला आपल्या जीवनातील सुखदुःख, आनंद, समाधान कोणाजवळ तरी व्यक्त करावं, कोणाला तरी त्यात सहभागी करून घ्यावं असं वाटत असतं आणि यातूनच खऱ्या अर्थाने आत्मकथनाला प्रारंभ झाला असावा. थोडक्यात स्वतःच्या जीवनाचे अवलोकन करून त्याविषयीचे प्रांजळ निवेदन म्हणजे आत्मचरित्र. स्वचित्र रेखाटणे म्हणजे आत्मचरित्र. या आत्मचरित्रातून त्यांच्या स्वभावाचे बारकावे स्पष्ट होतात. ज्यांच्या जीवनातील घटना, प्रसंग, अडचणींवर मात या साऱ्यांचे निवेदन जे असतं ते वाचकाला प्रेरणा देत असतात. या आत्मचरित्रातून बोध घेऊन आपणही आपल्या जीवनाला आदर्श बनवू शकतो याची जाणीव आपल्याला होते. आपला दृष्टिकोन विशाल बनतो. पहा ना, आपल्यालाही जीवनात अनेक अडचणी येतात, चढ उतार येत असतात. आपल्यालाही बऱ्याच वेळा मार्गदर्शनाची गरज भासतेच की. मग अशा वेळी ही आत्मचरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. आपल्याला दिशा दाखवतात, अधिक निर्णयक्षम बनवतात. आपली चौकस दृष्टी जी असते ती या आत्मचरित्रांनी जागी होते. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे असं म्हटलं जातं. पण सारे बरे वाईट, भले बुरे वाईट अनुभव आपण स्वतः अनुभवायलाच हवे असं नाही ना. या साऱ्या साहित्य प्रकारातून व्यक्त झालेले अनुभव देखील आपले गुरु बनू शकतात. अजून एका साहित्य प्रकाराने आपली ओळख सुश्रुतला करून दिली. अरे, सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? का नाही बोलणार? जरूर बोले. अरे, मीच तुला घरी बसून दूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. म्हणजे आणि ते कसं काय? माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. ही माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीनं मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसं. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी करतो. म्हणजे ना तिकीट, ना विजा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. अगदी बरोबर. आणि हेच माझं वैशिष्ट्य. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, राभी जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला.
तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझं लेखनही सुधारेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळे तुला कधीच सोडून जाणार नाही. शेवटी सगळी पुस्तकं एकत्रितपणे गायला सुरुवात करतात. साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना. इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना. धन्य आमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा. वाचू आनंदे, लिहू नेमाने, वाङ्मय रसात न्हावू सदा. रटाळ म्हणजे कंटाळा आणणारी, रंजन म्हणजे रंजन करणारी, मनाला रिझवणारी, मनोवेधक म्हणजे मनोहारी, मनाला भावणारी, कसब म्हणजे कौशल्य, निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसणारी व्यक्ती, गगना म्हणजे आकाशाला, नेमाने नियमित, नेहमी सतत, विजा म्हणजे परदेशात जाण्याची परवानगी देणारे पत्र, रसिकजन म्हणजे कलाकृतीचा आस्वाद घेणारी व्यक्ती, भेट देणे म्हणजे जाऊन भेटणे, भुलवणे म्हणजे मोहित करणे, सुशोभित करणे म्हणजे सजावट करणे, सजवणे. आतापर्यंत आपण अनेक साहित्य प्रकारांची ओळख करून घेतली, पण या सर्वांहून वेगळा एक प्रकार म्हणजेच प्रवास वर्णन. घर बसल्या बसल्या काश्मीरचे सौंदर्य, गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील हवा महल, मध्य प्रदेश इंदौरमधील शीश महल, आग्र्याचा ताजमहल, पंजाब अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, या व अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांचा अनुभव जर आपल्याला घर बसल्या मिळाला तर कोण नाही म्हणेल बरं. पण हो, हे प्रवास वर्णन म्हणजे नक्की काय बरं? प्रवासात इथं गेलो तिथं गेलो, अमुक खाल्लं तमुक खाल्लं, हे का? प्रवास वर्णन म्हणजे आपल्या भावविश्वाच्या प्रतिमांना जिवंत करणं का? नाही. तर प्रवासात जे पाहिलं, जे अनुभवलं ते लेखन रूपानं वस्तुनिष्ठपणे मांडणं म्हणजे प्रवास वर्णन. त्यात देश, काल, परिस्थिती यांचं वर्णन असतं. प्रवासातील मौज मजा, हालअपेष्टा वस्तुनिष्ठपणे म्हणजेच जशाच्या तशा सांगितल्या जातात. ही प्रवास वर्णनं एका काळावर प्रकाश टाकतात, तेव्हा अभ्यासासाठीही त्यांचा उपयोग होतो. चिनी प्रवासी युएनसंग याच्या प्रवासाचा वृत्तांत तर रेकॉर्ड ऑफ वेस्टर्न रिजन्स ऑफ द ग्रेट टेंग डिनॅस्टी या पुस्तकात ग्रंथित झाला आहे. प्रवास वर्णन हा कादंबरीसारखा वाङ्मय प्रकार नाही, पण हो, आत्मचरित्राशी त्याची जवळीक होऊ शकते. कारण प्रवासातील अनुभवांचं कथन त्यात केलेलं असतं. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराच्या वाचनातून आपण देशोदेशोची सैर करू शकतो, अगदी विनासायास. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची स्वतःची एक ओळख आहे. तर मग मित्रांनो, करायची ना आपणही पुस्तकांसोबत मैत्री? पुस्तकांसारखा मित्र जगात नाही. ग्रंथ हेच आपले गुरु असतात. तेच जीवनाबद्दलची सजग दृष्टी देणारे जिवलग आहेत, निस्वार्थी आहेत. आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत ते. तुम्हाला जेव्हा जेव्हा हवी असेल त्यांची साथ, तेव्हा तेव्हा ती तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कुठेही घेऊन जा त्यांना, ते कधीच तक्रार करणार नाही. पुस्तकातून मनोरंजन तर होतेच, पण किती मोठ्या ज्ञानाच्या खजिन्याचे द्वारही खुले होते. देशोदेशीची सफर घडवतात ही पुस्तके. संस्कार, मूल्य यांची रुजवण आपल्या मनात करतात, जी सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरतात. तुम्हा विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळाली, वाचनाची सवय लागली, तर भविष्यात सशक्त, सक्षम अशी भावी पिढी घडण्यास
नक्कीच मदत होईल. म्हणूनच तर 15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, ही समर्थांची शिकवण वाचन व लेखन यांचं महत्त्व विशद करते. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबर माणूस म्हणून व्यक्तीचा परिपूर्ण विकास होण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. वाचन ही गरज नाही तर ते अपरिहार्य आहे. वाचन मनाची श्रीमंती वाढवते, आशावादी बनवते. पण काय वाचावं, कसं वाचावं असा प्रश्न मनात उभा राहतो ना. उत्तर अगदी साधं सोपं आहे. जे आवडेल, जे सहज उपलब्ध होईल ते वाचावं. आवडीनं वाचलं तर मन, बुद्धी, भावना, विचार यांचं भरण पोषण होऊन निकोप आनंद मिळेल. योग्य अयोग्यतेचा दृष्टिकोनही लाभेल. तर मग आता आपण सर्वजण वर्तमानपत्रांच्या वाचनातून अपडेट राहूया. विनोदी कला साहित्यातून मनाचं रंजन करून घेऊया. आत्मचरित्राच्या वाचनातून प्रेरणा घेऊया. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वाचनातून ज्ञान मिळवूया. काव्यात्मक वाचनातून सौंदर्य दृष्टीचा शोध घेऊया. आणि शोकनाट्यातून दुःख पचवण्याची क्षमता आत्मसात करूया. एकूणच मनातील अंधार दूर करून अंतरीचा दीप लावण्यासाठी टेकवा ग्रंथाशीच माथा.